ठीक आहे, आपण स्टार्ट करतोय. सगळ्यांना दिसतंय ना बरोबर? काही क्वेरी असेल ना तर मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता किंवा मग तिथे हँड रेज करा. मला मग तुम्हाला विचारता येईल तसं. एक ना मी आता एक सेटिंग थोडं चेंज करून घेतो. होस्ट मॅनेजमेंट ओपन ठेवलं आहे सेशन, म्हणजे ज्यालाही जॉईन व्हायचं आहे तो पटापट जॉईन होऊ शकेल. चला ठीक आहे. आता बघा, पॉलिटी जेव्हा आपण शिकतो आणि खासकर हा जो पोर्शन आहे याच्यावर ना क्वेश्चन येत नाही. मेन म्हणजे एम पी एस सी विचारत नाही, यू पी एस सी विचारत नाही. म्हणजे कसं इन जनरल अप टू ॲटलिस्ट 1858पर्यंत जे ॲक्ट आहे म्हणजे त्याच्या आधीचे, त्याच्यावर एवढं स्पेसिफिक असं जात नाही यू पी एस सी. पण आपल्याला एक एव्होल्युशन समजण्यासाठी ह्या गोष्टी समजणं महत्त्वाचं राहतं. म्हणजे जसं आपल्याला बॅकग्राऊंड माहिती आहे तर आपला जो फ्युचर आहे आपल्याला तो इझिली लक्षात येतो. तर आता इथे तुम्ही बघा, जसा हा चॅप्टर 1 आहे, ही पॉलिटी आहे लक्ष्मीकांत 8th एडिशन, ही मी शेअर करेल तुमच्यासोबत. तर बेसिक म्हणजे माहिती कसं आहे याच्यामध्ये की आता कंपनी रूल आहे, 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट आहे. तर याला ना आपल्याला समजायचं आहे तर आपल्याला बघा, आपल्याला हिस्ट्रीचे लेक्चर तुम्हाला आठवावं लागतील. तुम्ही वाचलं असेल, प्लासी असेल, बक्सर असेल. तर 1757मध्ये प्लासी झालं, 1764मध्ये बक्सर झालं आणि त्याच्यानंतर ट्रिटी ऑफ अलाहाबाद 1764 किंवा 1765 पण दिलेलं आहे कुठे कुठे. तर त्याच्या हिशोबाने यांना काही अधिकार मिळाले ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमध्ये. तर एक जो शब्द इथे आहे दिवाणी म्हणून, तर दिवाणी म्हणजे कसं असतं की दोन आहे, म्हणजे मुघल याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दिवाणी आणि निझामत आहे. तर निझामत म्हणजे कसं असतं, जे लॉ अँड ऑर्डर आहे, क्रिमिनल जस्टिस आहे. आणि दिवाणी म्हणजे कसं की ते रेव्हेन्यू रिलेटेड मॅटर्स आणि सिव्हिल जस्टिस. तर दिवाणी म्हणजे काय, जर असा प्रश्न असेल तुम्हाला, तर दिवाणी म्हणजे फक्त रेव्हेन्यू आणि हे आपलं सिव्हिल जस्टिस. तुम्हाला जर लिंक करायचं आहे प्रेझेंटसोबत, लक्षात ठेवायला सोपं जाईल. म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे लक्षात ठेवा, ते रेव्हेन्यू मिनिस्टर आहे. आणि निझामत जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर ते लॉ अँड ऑर्डर वगैरे, तर कोण आहे, देवेंद्र फडणवीस आहे. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे जे कायदे आहे याचा बॅकग्राऊंड माहीत आहे का? एवढाच आहे की म्हणजे यांची सत्ता स्थापन झाली होती इंग्रजांची, आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर यांचा एक स्वतंत्र कारभार चालायचा. वेगवेगळे राज्य होते, म्हणजे 3 प्रोव्हिन्सेस एक मोठ्या आपण सोप्या याच्यात त्याला समजू शकू. आणि एक युनिफॉर्मिटी नव्हती, म्हणजे असं म्हणजे प्रत्येक प्रोव्हिन्स आहे तो आपल्या आपल्या पातळीवर युद्ध करायचा. त्याच्यावर कुठलंही सेंट्रलाइज्ड पद्धतीचं नियंत्रण नव्हतं. तर हा जो पहिला जो ॲक्ट रेग्युलेशन ॲक्ट आहे, त्याचं नाव रेग्युलेटिंग ॲक्ट. तर रेग्युलेटिंग म्हणजे काय, तर जे कंपनीचे जे अफेअर्स आहे, जे कंपनी करते आहे, जे पॉलिटिकल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, मिलिटरी फंक्शन्स आहे, ते आता ब्रिटिश पार्लमेंट रेग्युलेट करणार. आपल्याला माहीत आहे, आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे भारत, आणि आपण तेच तत्त्व स्वीकारलं आहे ब्रिटिशकडनं. तर तिकडे ब्रिटिश पार्लमेंटच सुप्रीम आहे, आणि ब्रिटिश पार्लमेंटनी आता ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हाती घेतला. त्याचा बॅकग्राऊंड असा आहे की हे लोक इतके भ्रष्टाचार यांच्या चरम होता यांच्या प्रशासनामध्ये. आणि या लोकांनाही वाटलं, खासदारांना तिथल्या, की बा कंपनी एवढा पैसा छापत आहे, आम्हालाही काही भेटलं पाहिजे. आणि जर काही आम्हाला भेटत नाही आहे तर आम्ही यांच्यावर मग आता आम्ही अंकुश आणण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच एक 1750मध्ये तुम्ही बघितलं असेल, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होतं युरोपमध्ये, आहे ना. तर तो बॅकग्राऊंड आहे, म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं आहे याचा अर्थ काय, मोठ्या प्रमाणात म्हणजे गुड्स जे आहे ते प्रोड्यूस केल्या जाणार आहे ईस्ट इंडिया कंपनीकडून. आणि ते जे गुड्स आहे त्यांना आता मार्केट पण शोधायचे आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. प्लीज म्यूट करून घ्या.
हां, तर यांना आता स्वतःचा माल विकण्यासाठी यांना बाजारपेठा हव्या आहे. अक्षय सर प्लीज म्यूट करून घ्याल. तर या लोकांना आता कसं बाजारपेठा हव्या आहे भारतातल्या, तर त्याच्यासाठी आता आपण आपल्या कंपनीवर नियंत्रण असायला पाहिजे. तर 1750पर्यंत या गोष्टी घडलेल्या आहे. म्हणजे आपण स्टार्टिंगला पाहिलं की भारतात काय झालं आहे 1757पासून, आणि 1750पासून तिकडे जे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं त्याचा परिणाम आहे, या दोन गोष्टीचा परिणाम आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. प्रशासनाचा म्हणजे यांचा जो प्रशासन आहे ईस्ट इंडिया कंपनीचा, भ्रष्ट प्रशासन, त्याला कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न आहे. तर इथे आपण पाहू शकता बंगाल आहे, मद्रास आहे आणि बॉम्बे आहे. तर हे 3 प्रोव्हिन्सेस आहे, त्यांचे वेगवेगळे गव्हर्नर असायचे, त्यांचं कायदेमंडळ असायचं आणि त्यांचे कोर्टसुद्धा असायचे. तर हा याचा बॅकग्राऊंड आहे. इथे आपण काय बघतोय, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो आहे त्याला सगळ्यात पहिले तर अधिकार देण्यात आले. आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉललाच का बरं अधिकार देण्यात आले जास्त इतर प्रोव्हिन्सेसपेक्षा? कारण की हा सुपीक भाग आहे. बंगालचा जो भाग आहे हा सुपीक भाग आहे, हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देतो आहे. तर रेव्हेन्यू देतो म्हणून त्याचं वर्चस्व ते ठेवण्यासाठी त्या लोकांनी या पद्धतीचा हे केला की बा कॅलकटा जी असेल ती आपली राजधानी असेल ईस्ट इंडिया कंपनीचा जो ब्रिटिश इंडिया आहे त्याची. तर इथे त्यांनी तेच रेग्युलेशन करण्यासाठी की बा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे, मग त्याच्यासोबत त्यांनी 4 मेंबर लावले. आता हे का बरं केले की गव्हर्नर जनरल एकटा त्यांनी कारभार नको करायला, तर 4 जण पाहिजे लक्ष ठेवायसाठी त्याच्यावर. त्यासोबतच चेक्स अँड बॅलन्स, आपण ते पॉलिटीमध्ये बऱ्याचदा हा शब्द येणार आहे की म्हणजे कुठलं पण जे आहे ना त्याला कुठलं पण ऑर्गन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झिक्युटिव्ह असेल, लेजिस्लेचर असेल किंवा ज्युडिशरी असेल, तर त्यांचं एकमेकांवर चेक्स असणं गरजेचं आहे. जर ते नाही झालं तर डिक्टेटरशिप टेंडन्सीज डेव्हलप होतात. तर म्हणून चेक्स अँड बॅलन्स आलं, सुप्रीम कोर्ट आलं. मग त्याच्यानंतर आपण इथे पाहिलं आहे भ्रष्टाचार होता, आणि आपण मग ते या बॅकग्राऊंडमध्ये ते इंडिगो रिवोल्ट वगैरेही आपण पाहिलेलं आहे की कसे ते प्लांटेशन लेबर होते. प्लांटेशन जे त्यांना करायला लावायचे तिकडलेच युरोपियन प्लांटर्स, आणि ते कमी रेटमध्ये त्यांच्यापासून विकत घ्यायचे, यांना त्रास द्यायचे, मारायचे. लठियाल नावाचे लोक असायचे यांच्यासोबत. ते आपण मॉडर्न इंडियामध्ये आपण तसं कवर करूच त्या गोष्टी. तर ओव्हरऑल इथे असं आहे की इथे एक कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाची जी बॉडी आहे त्याची स्थापना झाली. आता कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे काय आहे, हे कमर्शियल फंक्शन पण आहे याच्याजवळ, म्हणजे व्यापारिक गोष्टी, आणि राजकीय म्हणजे कसं की युद्ध, म्हणजे आपण त्याला वॉर म्हणू, पीस म्हणू किंवा ट्रीटी, वॉर, ट्रीटी, पीस, या सगळ्या गोष्टी सगळ्या कव्हर केल्या. आणि हे सगळं आता रिपोर्ट होणार आहे तिकडे पार्लमेंटमध्ये, आणि पार्लमेंट थ्रू हे सगळं रिपोर्ट होणार आहे इंग्लंडचा जो UK जो प्राईम मिनिस्टर असेल त्याला. आता हा जो दुसरा जो कायदा आहे ना तो आहे सेटलमेंटचा कायदा आपण त्याला म्हणतो. आणि जो त्याच्यात थोडेफार ज्या त्रुटी होत्या 1773मध्ये त्या भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण याच्यामध्ये आपण असं एक पॅटर्न दिसतो की जे गव्हर्नर जनरल आणि त्याचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे ते मजबूत होतं, आणि त्याचे जे सुप्रीम कोर्टचे जे अधिकार आहेत ते अधिकार कमी करण्यात येतात. तर तुम्हाला इथे बघा ते सुप्रीम कोर्टचे अधिकार कमी झालेले दिसणार, आणि त्याला सिव्हिल लॉ आहे. जसं म्हणजे पहिले कसं असायचं की जसं क्रिमिनल लॉ, जसं IPC, CRPC हा सगळ्यांना सारखा लागू होतो. आता तर BNS आला आहे. पण आधी इंग्रजांनी हे एकत्रित केलं. आधी असं होतं की बा सिव्हिल लॉ जरी असेल तर त्याला हिंदू लॉनी जज केला जाईल, आणि मुस्लिम असेल तर त्याला शरिया असेल त्याच्यासाठी. तर हेच ॲडमिनिस्टर करण्यासाठी या लोकांनी ते अधिकार सुप्रीम कोर्टाला दिले, जे 1773मध्ये ज्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि इथे बघा आपण तेच बघू शकतो की ते रेव्हेन्यूचे जे मॅटर्स आहे ते कमी करण्यात आले सुप्रीम कोर्टकडून. म्हणजे तेच आहे, आपण पाहतोय की चेक्स अँड बॅलन्सचे जे तत्त्व होतं त्याच्यावर लाथ मारण्याचं काम यांनी केलं. आणि प्रोव्हिन्शियल जे कोर्ट होते, म्हणजे जे राज्य होते आणि त्यांचे जे कोर्ट होते ते अधिकार यांनी स्वतःकडे घेऊन घेतले. म्हणजे जसं कोर्ट ऑफ अपील जे आपण म्हणतो, कोर्ट ऑफ अपील म्हणजे काय
की जसं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आपण कुठे जातो, हायकोर्टकडे जातो. मग हायकोर्टपासून कोर्ट ऑफ अपील काय आहे, तर सुप्रीम कोर्ट आहे. तर त्या प्रकारे यांनी हे जे राज्याचे जे कोर्ट होते ते त्यांनी घेतले, सेंट्रलमध्ये घेऊन घेतले. म्हणजे गव्हर्नर जनरलकडे आता त्याचं हे होणार. आणि मग गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडनं ते जाणार प्रिव्ही काउन्सिलकडे, ते असणार लंडनमध्ये. तर ती सगळी माहिती कसं आहे पुस्तकात दिलेली नाही आहे, म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये. मी ॲड ऑन तुम्हाला सांगतो आहे. 1784मध्ये ना एक नवीन थोडासा एक चेंज करण्यात येतो. तो एक असा आहे की कमर्शियल आणि पॉलिटिकल जे फंक्शन आहे कंपनीचे, आपण ते पाहिलं, CODकडे होते, कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे होते फंक्शन. तर ते दोन्ही वेगळे करण्यात आले, कमर्शियल आणि पॉलिटिकल. आता पॉलिटिकल फंक्शन जसं मी सांगितलं की वॉर असेल, ट्रिटी असेल, पीस असेल, या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. कमर्शियल म्हणजे तुमचं जे ईस्ट इंडिया कंपनी ती कमर्शियल याच्यासाठीच आली होती, इथे व्यापार करायलाच आली होती. त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं ते करत बसा. कंपनीचे जे सेवक होते, कंपनीचे जे सर्वंट होते, त्यांची नेमणूक हेच करायचे, कोर्ट ऑफ डायरेक्टर. तर हीच होती संस्था, तर हीच करायची. तर ते लोकही फार म्हणजे भ्रष्टाचार वगैरे करायचेच त्यांच्या पद्धतीने. तर आता हा जो पिट्स इंडिया जो आहे ना, तर हा ब्रिटिशचा प्राईम मिनिस्टर होता, ब्रिटेनचा. तर हा त्याच्या नावाचा हा कायदा, हा एकमेव असा आहे की त्याच्या नावाने आहे याच्यात. तर याच्यात हा डबल गव्हर्नमेंटवाला कन्सेप्ट आहे. तर कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि पॉलिटिकल फंक्शन हे दोन आहे. कोर्ट ऑफ डायरेक्टर आपल्याला माहिती आहे. तर कमर्शियल, बऱ्याच जण माहिती आहे का, मुलं कन्फ्यूज होतात की कमर्शियल कोणाचं, कोर्ट ऑफ डायरेक्टरचं, की पॉलिटिकल, की बोर्ड कोणाचं. तर सगळ्यात बेस्ट ट्रिक म्हणजे हीच आहे की कमर्शियलच्या खालती डॉट आहे, इथे कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या वरती डॉट आहे, सी आणि सी आहे. तर हे सोपं तुम्हाला लक्षात राहील, म्हणजे प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे हा पहिला मुद्दा झाला या पूर्ण टॉपिकमधला, पिट्स इंडियामधला. आणि दुसरा जो मुद्दा आहे की त्यांनी ब्रिटिश पजेशन्स म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, ज्या कंपनीने ज्या टेरिटरीज ॲक्वायर केल्या होत्या, म्हणजे युद्ध करणार, मग पीस करणार, मग काहीतरी टेरिटरीज ॲक्वायर केल्या जाणार आहे त्यांच्याकडून. तर तेच आहे. आता हा कॉर्नवॉलिस आहे, हा कॉर्नवॉलिस थोडासा वेगळा कॅरेक्टर होता. हा खासदार होता. हा आय नावाचा एक मतदारसंघ आहे, हा तिथला खासदार होता. मग हा लॉर्ड लेफ्टनंट होता, म्हणजे हे पद असेल तिकडे आयर्लंडचं, लॉर्ड लेफ्टनंट. आता आपण पाहतो की UK नॉर्थ आयर्लंड नाही, ते वेगळं आहे. तर हे लॉर्ड लेफ्टनंट हा होता. आणि हा अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्समध्येही होता. तर हे तुम्हाला म्हणजे असा हा फॅक्च्युअल ही जी माहिती आहे, हे जे विचारू शकतात, तर याला धरून या गोष्टी आहे. तर कॉर्नवॉलिस कसा आहे, खासदार आहे, त्याला असं वाटतं माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. तर मग यांनी माहिती आहे का काय केलं, त्यांनी अधिक अधिकार मागणं चालू केलं गव्हर्नर जनरलकडे. आणि याच्यात मेजरली अधिकार असे होते की जे इतर जे होते त्यांनी असं सांगितलं की जर आपल्याला ब्रिटिश इंडिया आपल्याला टिकवायचं आहे, तर आपल्याला जे अदर जे प्रोव्हिन्सेस आहे, बंगाल आहे, मद्रास आहे, आग्रा आहे, तर आपल्याला याच्यावर कंट्रोल ठेवावं लागेल. तर याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग सेंटर पाहिजे. तर म्हणून तेच आहे, अधिकार जास्तीत जास्त याला देण्यात आले. यांनी कमांडर इन चीफसुद्धा याला पद देण्यात आलं. कमांडर इन चीफ म्हणजे मिलिटरीचा जो हेड असेल तोच. आणि हेच मग फ्युचरमध्येही लॉर्ड माउंटबॅटनपर्यंत हे कंटिन्यू चाललं की तो आर्मीचा पण प्रमुख लॉर्ड माउंटबॅटनच असणार. जसं आजच्या केसमध्ये प्रेसिडेंट असतो आर्मीचा प्रमुख, नाही का, त्या पद्धतीचा आहे. आपला हा 73चा हा जो चार्टर ॲक्ट आहे, याच्यात तेच आहे की म्हणजे जे पॉवर्स याला दिल्या गेलेले होते कॉर्नवॉलिसला 1786च्या कायद्यातून, ते 1796मध्ये हे पुन्हा तेच पॉवर देण्यात आले की हे आपण आता कंटिन्यू करायचे म्हणून. ठीक आहे. तर ते प्रॉपर पुन्हा मग ते तसे दिले. याच्यात अजून एक खास गोष्ट अशी आहे की ट्रेड मोनोपोली 20 वर्षासाठी आहे. त्या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ कंट्रोल जो आहे त्याचा जो खर्च पाणी आहे, आपण पाहिलं आहे की बोर्ड ऑफ कंट्रोल आता तयार झालेला आहे पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. तर हे लक्षात ठेवा. तर त्याचा जो पैसा आहे तो आता भारताच्या तिजोरीमधून त्याला दिल्या जाणार आहे. आता 1813चा जो हा कायदा आहे ना, याच्यामध्ये मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं आहे. आता मोठ्या प्रमाणात गुड्सचं प्रोडक्शन झालं आहे. आता या लोकांना असं वाटतं आहे तिकडे की भारतीय लोक आमचा माल का घेतील. ते तर वेस्टर्नाइज पण लोक नाही आहे ना, ते ख्रिश्चन लोक आहे.
तर तो त्यांनी प्रयत्न केला याच्यातून, की म्हणजे सुरुवातीला आता यांना वेस्टर्नाइज करायचं बा भारतीय लोकांना, तर त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हे केलं. ठीक आहे, मग इथे इंग्लिश भाषा येणार आपल्यासाठी. मग त्यानंतर हे ख्रिश्चन मिशनरी त्यांना पाठवणं चालू केलं, की यांना आता कन्वर्ट करायचं आहे. आणि ट्रेड मोनोपोली जी आहे 20 वर्षासाठी लीज अजून पुढे कंपनीची वाढवली होती. आणि त्याच्यात त्यांचे कमर्शियल हे सगळे संपवले अधिकार. आणि फक्त 2 गोष्टी, चाय आणि चायना, फक्त एवढं लक्षात ठेवा, तर तुम्हाला ते सोपं जाईल. बाकी कन्फ्युजनचं याच्यात असं काही नाही आहे. त्याच्यात अजून त्यांनी मान्य केलं की बा सोव्हर्निटी ऑफ द ब्रिटिश क्राऊन ओव्हर द कंपनीज टेरिटरीज इन इंडिया. म्हणजे कंपनीनी आतापर्यंत ज्या ज्या इलाके आतापर्यंत कब्जा केले आहे त्याच्यावर त्यांनी पुन्हा सांगितलं की याच्यावर जो ब्रिटिश क्राऊन आहे त्याचं अधिपत्य असेल. म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश क्राऊन जो आहे UK तो नॉमिनल हेड असतो, आणि एक प्रकारे ब्रिटिशच जे आहे सत्ता तिकडली ती आपल्यावर आपला कंट्रोल मजबूत करते. 1883चा हा जो कायदा आहे याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात सेंट्रलायझेशन होतं, की इथे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे त्याला मोठी पदवी मिळते. त्यात म्हणजे आतापर्यंत असं होतं की बा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पण होता, ठीक आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बॉम्बे पण होता, गव्हर्नर जनरल ऑफ मद्रास पण होता. पण आता त्याला थोडंसं एक स्पेसिफिक असं वेगळं नाव दिलं, की म्हणजे त्या नावात त्याचं डेझिग्नेशन जे मोठं देऊन त्याला मोठं करण्यात आलं. तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला इथे, ठीक आहे. आणि विलियम बेंटिक हा म्हणजे असा एक साधा एक तसा प्रश्न आहे हा, तर काही इश्यू येणार नाही. आणि जसं आपण सुरुवातीला बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, तो मॅप दाखवला होता आणि त्याच्यात लिहिलं होतं की बा गव्हर्नर जे होते त्यांना त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर असायचे, कायदेमंडळ त्यांचं असायचं, तिथे कायदेमंडळाचे अधिकार असायचे. तर आता या ॲक्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला, तर आता मोठं अजून काय त्याला द्यायचं. तर हे जे लोक आहे ना, वेगवेगळे जे 3 गव्हर्नर्स होते त्यांचे जे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स होते ते पण याला देण्यात आले, ठीक आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनी इथे कमर्शियल बॉडी आहे ती त्याचे फंक्शन टोटली संपले. आणि म्हणजे तो जो कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आपण पाहिला होता बेसिकली हा त्याचाच पॉवर आहे. आणि मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जे सिव्हिल सर्वंट्स होते ते COD तो नेमायचा, तर आता त्याच्या अधिकारावर पण कंट्रोल करण्याचा प्रयत्न यावेळेस केला की बा ICSची तरतूद होती, पण बघा ही लागू नाही झाली इथे. ही एक ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे, 1833 ही लागू नाही होत, कारण की COD त्याला विरोध करते. ते म्हणते की आमचं मग वजूद आहे ते संपून जाईल कायमचं, ठीक आहे. 1853 आपण पाहतो. 1853 कसं होतं की भारतीय जे लोक आहे त्यांना असं वाटायला लागतं, म्हणजे ब्रिटनमध्ये असं वाटायला लागतं की भारतीय लोकांना पण रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे. तर मग त्यांनी कसं केलं, फंक्शन वेगवेगळे केले, की म्हणजे आता तुम्ही बसत आहे तर तुम्हाला स्पेसिफिक ते मेन्शन करावं लागेल की आम्ही आता एक एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणून बसतो आहे, म्हणजे आम्ही एक म्हणजे इन शॉर्ट कॅबिनेट म्हणून आम्ही बसतो आहे, किंवा मग तुम्हाला असं सांगावं लागेल की आम्ही आता एक कायदेमंडळ म्हणून बसतो आहे, आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला कारभार करावा लागेल. तर हा जो सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जे 1833 जे आपण पाहिलं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनून, तर मग आता ते हळूहळू कमी होत जाणार आहे. तर हा एक इथे नवीन आपल्याला पॅटर्न दिसतो बघायला. इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ते झालं ते. आणि याच्यामध्ये ना जसं मी तुम्हाला सांगितलं यांचे जे वेगवेगळे जे 4 प्रांत होते ते, की आग्रा होतं, बॉम्बे होतं, बेंगॉल होतं आणि मद्रास होतं. तर ते जे आहे त्यांना पण रिप्रेझेंटेशन दिलं. हे जे 6 होते त्याच्यापैकी 4 भारतीय होते, आणि याला आपण सोप्या भाषेत मिनी पार्लमेंट पण म्हणू शकतो, की म्हणजे पार्लमेंटची स्थापना झाली, ठीक आहे. मग इथे असं आहे की बा ICS आहे ते यावेळेस लागू झालं, ओपन कॉम्पिटिशन 1854. फॅक्च्युअल माहितीसाठी तुम्हाला एक एवढं लक्षात घ्यायचं आहे की मॅकॉले कमिटी होती 1854ची. मॅकॉले कमिटीच्या रेकमेंडेशननुसार हे आणण्यात आलं. आपल्याला जनरली मॅकॉले म्हटलं तर ते इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया, बस
आपल्याला आपल्याला तेवढंच आठवतं, पण इथे पण हा तोच आहे. तर हे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, लिंक करायचं अभ्यास करताना, म्हणजे राहतं जास्त वेळ लक्षात. इथे ईस्ट इंडिया कंपनीला ट्रस्टी बनवलं. म्हणजे बघा, आपल्याकडे एक कायदा आहे 1860चा आय गेस, इंडियन ट्रस्ट ॲक्ट म्हणून कायदा आहे. तुम्ही त्यासोबतच एक टाटा ट्रस्ट म्हणून एक शब्द ऐकला असेल. तर हे जे ट्रस्ट जे असतं, तर म्हणजे ते काय विश्वस्त म्हणून काम करतं लोकांच्या वतीने. तर हा जो ट्रस्ट म्हणून जो काम करत आहे, ती ईस्ट इंडिया कंपनी काम करते आहे ट्रस्टी म्हणून. आणि हे याच्या ज्या सगळ्या टेरिटरीज आहे ते क्राऊनच्या आहे, हे पुन्हा ठासवलं. मग आपण बघा, आता हा इथून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1858 आपलं तर क्रांती झाली, आणि मग त्याच्यानंतर काही यश आपल्याला आलं नाही 1857मध्ये. आणि मग आता लॉर्ड कॅनिंगनी ॲक्च्युली हा 1858चा हा जो ॲक्ट आहे हा वाचून दाखवलेला होता इलाहाबादमधून. हा इथे मेन्शन केलेलं नाही आहे, पण आहे हे. इलाहाबादमधून त्यांनी वाचून दाखवला होता. आणि त्यासोबतच हा जो सेम प्रश्न जे मी सांगितलं तुम्हाला, हा कौन बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, की कुठून त्यांनी वाचून दाखवला होता. तर हा 1858चा हा जो कायदा आहे तो. तर या कायद्याचं दुसरं नाव आहे ॲक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट इन इंडिया ऑफ इंडिया. तर हे थोडं लक्षात ठेवा. इथे ईस्ट इंडिया कंपनी आता संपली. ईस्ट इंडिया कंपनी आता संपली. आता क्राऊनचं राज्य आहे, आणि क्राऊनच्या वतीने डायरेक्ट पार्लमेंट, म्हणजे जे आपण पॅटर्न पाहिलं की एक मध्यस्थ म्हणून होती कंपनी, की वरती राजा आहे, मग पार्लमेंट आहे, ठीक आहे, म्हणजे प्राईम मिनिस्टर आहे, पार्लमेंट आहे, आणि त्याच्या खालती ईस्ट इंडिया कंपनी, आणि त्याच्या खालती हा व्हाईसरॉय आहे आपला, आणि तो कंट्रोल करतो आहे इथल्या टेरिटरीजचा, तो मालक असल्यासारखा. तर आता थेट डायरेक्ट संबंध, व्हाईसरॉयसोबत डायरेक्ट संबंध. पण या ॲक्टमध्ये त्यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं एक पद निर्माण केलं. तर त्यावेळेस सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया या पदाला इतकं महत्त्व होतं की काही जण जे होते खासदार, ते म्हणत होते की आम्हाला प्राईम मिनिस्टर नाही व्हायचं आहे ब्रिटनचा, आम्हाला सेक्रेटरी ऑफ स्टेट इंडिया व्हायचं आहे. कारण की एवढा मोठा त्यांना इलाका भेटतो आहे कंट्रोल करायचा, एवढे मोठे रिसोर्सेसवर कंट्रोल आहे, प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल त्यांना इथे एक प्रकारे साधता येत आहे. ठीक आहे. तर या कायद्यामध्ये ना हे तीच तरतूद करण्यात आली. आता जसं आपण गव्हर्नर पाहिलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असे शब्द पाहिले, इथे व्हाईसरॉय आलेला आहे. व्हाईसरॉय म्हणजे कसं होतं, व्हाईस टू द रॉयल, हा त्याचा अर्थ आहे. की म्हणजे व्हाईस म्हणजे कसा एक स्टेप त्याच्या खालचा. तर म्हणजे हा जो किंगनी जो घेतलेला आहे ना आता कारभार तिकडल्या, हिज मॅजेस्टी, तर तेच रिप्रेझेंट करण्यासाठी आता इंडियाचा जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता तो आता व्हाईसरॉय झालेला आहे. आणि हा प्रतिनिधी आहे ब्रिटिश क्राऊनचा, आणि हा पहिला आहे लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, आपण ते पाहिलं 1784मध्ये ते सिस्टीम तयार झालं होतं डबल गव्हर्नमेंटचं, ते गेलं आता, संपुष्टात आलं आहे त्या गोष्टी. बोर्ड ऑफ कंट्रोल आपण पाहिलं आहे, COD पाहिलं आहे, ते गेलं. त्याच्या जागी आता कुठलं आलेलं आहे, जसं मी सांगितलं सेक्रेटरी ऑफ इंडिया हे पद आलेलं आहे. ठीक आहे. आणि हा कोण असायचा, ब्रिटिशचा कॅबिनेट मेंबर असायचा. आणि याला असिस्ट करण्यासाठी 15 जण असणार काउन्सिल, 15 जणांची काउन्सिल असणार. ठीक आहे. या गोष्टी याच्या महत्त्वाच्या. 1861चा हा जो कायदा आहे ना, हा तसा पाहिला तर कंपनी आली आहे आणि त्याच्यानंतर हा पहिला कायदा आहे. पण आता जसं बघा आपण पाहिलं 1853मध्ये त्यांनी इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणली, मिनी पार्लमेंट आपण त्याला म्हणू. पण इथेच ना त्यांनी आता एक कसं की अधिकार द्यायचे पण आणि घ्यायचे पण. तुम्हाला हा नवीन एक पॅटर्न दिसून येईल की इंग्रजांना असं वाटायचं की आपण इंडियन्स लोकांना रिप्रेझेंटेशन द्यायचं, पण त्यांच्याकडनं काही अधिकार पण काढून घ्यायचे, किंवा त्यांच्यावर असे चेक्स अँड बॅलन्स ठेवायचे किंवा आमच्या मर्जीशिवाय हे लोक काम नाही करू शकणार. ठीक आहे. तर हा एक तुम्हाला इथून पॅटर्न दिसून येणार आहे. तर आता जसं हा बघा, हा टेबल आता मी बनवलेला आहे इथे. तर आता जसं गव्हर्नर जनरल आहे, हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणून काम करतो आहे, म्हणजे हा कॅबिनेट म्हणून काम करतो आहे. ठीक आहे. आणि इथे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून हा काम करणार आहे, म्हणजे हे कायदेमंडळ म्हणून काम करणार आहे. तर आता हे कायदेमंडळातनं त्यांनी स्वतःचेच लोक ठेवले.
ते ठेवले ऑफिशियल लोक, म्हणजे त्यांना ऑफिशियल म्हणू आपण, म्हणजे ते इन शॉर्ट आपण त्याला जसं आज सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जशी ही पोस्ट आहे, अशा अशा सगळ्या ज्या पोस्ट आहे हे लोक तिथे ठेवले. आणि इथे जे नॉन ऑफिशियल जे लोक आहे त्या कॅटेगरीमध्ये त्यांनी इंडियन लोकांना भरणं चालू केलं. आणि बेसिकली उद्देश काय होता या लोकांचा, की 1857च्या क्रांतीमध्ये जे जे आम्हाला लॉयल लोक होते त्यांना आता आम्ही रिवॉर्ड करण्याचं काम करू. जसं हा राजा ऑफ बनारस, महाराजा पटियाला म्हणजे आता आपण पाहिलं असेल ते काँग्रेसचे एक CM आणि आता मग ते BJPमध्ये गेले, आता अमरिंदर सिंग, हे ते वालं घराणं आहे. मग राजा ऑफ बनारस इथे पण ते वादामध्ये इंग्रजांनी उडी मारून त्यांच्या फेवरेबल घराणं तिथे बसवलं. हे दिनकर राव म्हणजे हे ग्वालेरचं जे घराणं आहे सिंधियाचं, हा त्याचा प्रतिनिधी आहे, हा त्याचा प्राईम मिनिस्टर होता दिनकर राव. तर हे बघा हे 3 जण आहे आणि त्यांना यांनी प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं आहे. सम इंडियन ॲज नॉन ऑफिशियल मेंबर, म्हणजे हे इंडियन इथे येणार नॉन ऑफिशियल, हे लक्षात ठेवा. आणि कसं असणार की आता त्यांनी आता हे कायदेमंडळ आहे छोटं आपलं LC, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर आता इथे जर कुठले निर्णय घ्यायचे आहे तर यांच्या मर्जीचे निर्णय झाले पाहिजे, इंग्रजांच्या मर्जीचे निर्णय झाले पाहिजे. तर म्हणून त्यांनी काय, हे जे ऑफिशियल लोक आहेत, जे सेक्रेटरी टाईपचे जे लोक आहेत त्यांची मेजॉरिटी ठेवली, की म्हणजे जर हे 3 जण मिळून जर हे एकत्र जरी आले आणि त्यांना असं वाटलं की बा इंग्रजांचा हा ठराव नामंजूर करायचा, तर ते आता करू शकणार नाही. म्हणजे आता तुम्ही बघा, तुम्हाला सत्ता पाहिजे आहे, ठीक आहे, तुम्हाला केंद्र सरकारसोबत चांगल्या पद्धतीने जुळून घ्यावं लागेल जर तुम्हाला सत्तेचा लाभ जर घ्यायचा असेल तर. ठीक आहे, इथे तरतूद होती लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे आता वेगवेगळे ज्या, जसं तुम्हाला सांगितलं मी की बा भारतीय लोकांना प्रतिनिधित्व देणार हे यांचं ठरलं. ठीक आहे, पण इथे या कायद्यामध्ये तरतूद होती की या बंगालमध्ये एक कायदेमंडळ बनणार, मग ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स तिथे बनणार, म्हणजे आजचा तो खैबर पख्तूनख्वा आहे पाकिस्तान भागातला, आणि हा एक आहे पंजाब. तर तुम्ही पंजाबचा मॅप बघाल तर पंजाब म्हणजे हा युनायटेड पंजाब, आजचा असा छोटासा पंजाब नाही, मोठा. आताचा जो पंजाब आहे त्याच्यात हरियाणा होता, हिमाचल प्रदेश होता आणि पंजाब होता. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि MPSCनी राज्यसेवा मुख्यमध्ये स्पेसिफिकली विचारला आहे बंगाल हा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कधी बनला, तर हा 1862. हा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे 1866मध्ये, पंजाब आहे 1897 सगळ्यात शेवटी. तुम्हाला लक्षात असं ठेवायचं असेल तर असं ठेवा की बा रिसोर्सेस तिथे जास्त होते पंजाबमध्ये, बेंगॉलमध्ये, तर म्हणून बेंगॉलला त्यांनी महत्त्व पहिले दिलं. तर म्हणून पहिले बेंगॉलमध्ये बनले 1862मध्ये, हे 66मध्ये, आणि पंजाब आहे 1897मध्ये. या भागात जसं आपण बघा ते आपण कॅबिनेट मंत्री वगैरे म्हणतो. जसं मी म्हटलं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे काय, सोप्या भाषेत कॅबिनेट, किंवा तुम्ही पाहणार की काउन्सिल ऑफ मिनिस्टर. हा जो एक टर्म आहे तर आपण याला पोर्टफोलिओ सिस्टम म्हणतो, की जसा फायनान्सेस आहे तर फायनान्सेस हा व्यक्ती बघेल, ठीक आहे, एज्युकेशन आहे हा व्यक्ती बघेल, हेल्थ आहे हा व्यक्ती बघेल. तर हे जे आहे हे सगळे 1859चा जो ॲक्ट आहे हे त्याच्यात इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. इथे इमर्जन्सीचे अधिकारसुद्धा देण्यात आले आहे व्हाईसरॉयला. ठीक आहे, 1892चा कायदा आहे. इथे तुम्ही एक बघा, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे ही, म्हणजे कायदेमंडळ आहे. कायदेमंडळाचा साईज वाढत गेलेला आहे. ठीक आहे, याचं जे आपण पाहिलं होतं की ते 3 जण होते, फक्त 3 जण होते. आता बघा 1892मध्ये म्हणजे 1861मध्ये जे त्यांनी 3 जण ठेवले, आता 1892मध्ये त्याचे झाले आहे 16 जण. ठीक आहे, आणि जे राज्य आहे ते वेरी करतं आणि कुठेच ते स्पेसिफिक दिलेलं नाही, तर मी ते सोडलं आहे, ते रिकामं सोडलं आहे. ठीक आहे, तर इथे 16 झालं आहे. कायदेमंडळ म्हणजे पार्लमेंटचा जो साईज आहे तो आता इथे 16 झालेला आहे. आणि इथे अजून त्यांनी बघा काय म्हटलं आहे, नॉन ऑफिशियल मेजॉरिटी जे नॉन ऑफिशियल मेंबर्स होते त्यांची मेजॉरिटी ठेवलीच आहे. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, ते कंटिन्युएशन त्याचं आहे इथे. आणि इथे जे नेमणूक केल्या जाणार आहे, इथे बघा, इथे मी नॉमिनेशन शब्द वापरला आहे. काल मी एका विद्यार्थ्यासोबत बोललो, त्याला मी सांगितलं की बा कीवर्डवर जास्त फोकस ठेवायचं,
पॉलिटी त्याचे ग्रुप सीचा त्याचा पेपर होता आणि त्याचे बरेचसे प्रश्न चुकले. तर मी त्याला सांगितलं की बा तुला जो फोकस ठेवायचा तो कीवर्डवर ठेवायचा. तर हा कीवर्ड कसा आहे, आता तुम्ही प्लेन वाचाल मिस करून जाल. ठीक आहे. तर आता हा जो आहे हा नॉमिनेशन आहे, हा इलेक्शन नाही आहे. मी इथे मुद्दामून लिहून तुम्हाला दिलेलं आहे. आणि इथे नॉमिनेट कुठून केलं जाणार आहे या लोकांना, हे बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स. म्हणजे आता चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे हे कोण लोक आहे, हे सगळा व्यापारी वर्ग आहे. मग आहे डिस्ट्रिक्ट बोर्ड. आता जिल्ह्यामधले जे लोक पॉवरफुल असणार, जिल्ह्यामधले जे पॉवरफुल लोक असणार त्यांचा कंट्रोल इथे असणार डिस्ट्रिक्ट बोर्डमध्ये. जिल्ह्यामधले पॉवरफुल लोक आहे म्युन्सिपॅलिटी, मग ट्रेड असोसिएशन, जमीनदार असणार. ठीक आहे. आणि युनिव्हर्सिटीज. तर युनिव्हर्सिटी त्याचे पण इलेक्शन व्हायचे आणि त्याच्या थ्रू पण प्रतिनिधी असायचे. असं काही खूप असं नसायचे ते 1-1, 2-2, 1-1, 2-2 असं. आता 16 म्हटलं तर ते किती असणार. हां. आणि ते राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर ते लोक ॲडजस्ट करून घ्यायचे तुम्हाला, जर तुम्ही इंग्रज सरकारसोबत लॉयल असाल तर. आता बघा इथे तुम्हाला ते म्हणतात आहे आम्ही तुम्हाला थोडेसे जास्त अधिकार देऊ. ठीक आहे. पण मग ते तुम्हाला कसं तोडणार कसं हे पण बघणार. जसं आता त्यांनी पाहिलं की बा साईज तुमचा वाढवून दिला. ठीक आहे. आणि नॉन ऑफिशियलची मेजॉरिटी पण करून दिली. म्हणजे आता जे भारतीय लोक असणार त्यांची मेजॉरिटी झाली आहे संसदेमध्ये, पण हे भारतीय लोक एकत्र आले नाही पाहिजे. हे आमच्याबद्दल लॉयल असायला पाहिजे. त्याच्यासाठी यांनी काय केलं, यांनी मुस्लिमला सेपरेट इलेक्टोरेट्स म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार देऊन दिला. म्हणजे आता एक डेलिगेशन जातं आगा खानच्या अंडरमध्ये त्यावेळेस त्याला भेटायला की बा शिमलामध्ये शिमला डेलिगेशन पण त्याला म्हणण्यात आलेलं आहे. तर बा आम्हाला मुस्लिम जे आहे आम्ही राज्य केलं इतके वर्ष, म्हणजे त्यांच्यामध्ये एक त्यांनी हे टाकून दिला होता इंग्रजांनी की तुम्ही तर राज्यकर्ते होते, तुम्ही तर 1000 वर्ष या भूमीवर राज्य केलं आहे. आता जर इथे जर लोकशाही आली, काँग्रेस जसं म्हणतं आहे, तुम्ही तर संपले, लोकशाहीमध्ये तुमचे अधिकार गेले. त्यांनी त्यांचं मन हे करून टाकलं. मग सुरुवातीला त्यांचा असा विचार होता की बा आपण कुठेतरी मेजॉरिटी पाहिजे आपली. मग तुम्हाला एक असा पॅटर्न दिसेल जेव्हा तुम्ही इतिहास हिस्ट्री वाचाल तर तुम्ही जिन्नाचे 14 पॉईंट्स पाहाल किंवा त्याच्यानंतरचे पण जे डेव्हलपमेंट्स पाहाल, तिथे तुम्हाला असं दिसेल की बा यांचा एक फोकस असा आहे. अलामा इक्बाल त्याचं जे रेझोल्युशन आहे लाहोरमध्ये, तिथे पण असा त्याचा अप्रोच आहे की बा मुस्लिम मेजॉरिटी असायला पाहिजे, मुस्लिम सुबा असायला पाहिजे मेजॉरिटी. जसं त्यांनी पंजाब निवडला, बंगाल निवडला, मग ह्या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स जो मी तुम्हाला मगाशी सांगितला तो निवडला, खैबर पख्तूनख्वा आहे ना. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर तेच आहे, इथे त्यांनी भारतीय लोकांना अधिकार दिले, नॉन ऑफिशियल मेजॉरिटी करून दिली, पण मग त्यांनी मुस्लिमला इथे सेपरेट इलेक्टोरेट दिले. ही जी डेट आहे 25 मे, ही आहे. लागू कधी झालं, MPSCनी रिसंटली मला वाटते 1919चा जो ॲक्ट आहे, ठीक आहे, आणि हा 1909चा जो कायदा आहे, कुठल्या तरी एका कायद्याबद्दल विचारलेलं होतं की हा कायदा कधी लागू झाला. तर आता आपलं बघणं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो घेतो गोष्टींचा. तर म्हणून मी इथे माहिती दिलेली आहे की बा मिस नका करू. ठीक आहे. इथे इथे कायदेमंडळ हे वाढवलं आहे, नॉन ऑफिशियल मेजॉरिटी हे दिलेली आहे आणि मर्यादित अधिकार ठेवले आहे की सप्लिमेंटरी. आधी 1892चा जो कायदा होता ना त्याच्यात, म्हणजे ते याच्यात दिलेलं नाही आहे ती माहिती, त्याच्यात असं होतं की बा बजेटवर तुम्ही वोट नाही करू शकत, बजेटवर तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत. मग हळूहळू त्यांनी असं केलं की बा ठीक आहे, मग तुम्ही प्रश्न विचारा. तर प्रश्न विचारलं म्हणजे कसं की एक प्रश्न विचारला काहीतरी, मग त्याच्यानंतर तो मंत्री जो आहे तो उत्तर देईल. मग त्याचा सप्लिमेंटरी क्वेश्चन की तो पुन्हा विचारेल की मग पुढे काय झालं याच्यात असं काय झालं, पुढचं सरकारचं प्रपोजल काय आहे, तर त्याला आपण म्हणू सप्लिमेंटरी क्वेश्चन. ठीक आहे. परीक्षेमध्ये आपण म्हणतो की बा युनिव्हर्सिटी आपण दिलेले आहे पेपर, आपण म्हणतो मॅडम सप्लिमेंट, तर म्हणजे काय पहिला पेपर त्याच्यानंतर दुसरा पेपर, तर सप्लिमेंटरी ते. ठीक आहे. आपण रेझोल्युशन बजेटवर हे करता येणार आहे आणि त्यांना वोटचे काही अधिकार दिलेले आहे. ठीक आहे. पण यांनी इथे बघा सेपरेट इलेक्टोरेट, जसं मी तुम्हाला सांगितलं, लॉर्ड मिंटो, मोर्ले आणि मिंटो
असं आपण मोर्ले मिंटो म्हणतो. तर मोर्ले कोण आहे? मोर्ले आहे आपला सेक्रेटरी ऑफ स्टेट. ठीक आहे. आणि आपण पाहिलं आहे की सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण असतो? तो बसतो लंडनमध्ये. आणि तो इतका मजबूत असतो, त्याला इतके अधिकार आहे की त्यावेळेसचे जे खासदार होते ते म्हणायचे की आम्हाला प्राईम मिनिस्टर नाही व्हायचं आहे, आम्हाला भारतचा सेक्रेटरी ऑफ स्टेट व्हायचं आहे. तर या पद्धतीचं सगळं होतं. हा व्हाईसरॉय होता म्हणून व्हाईसरॉयचं नाव नंतर येतं. मिंटो लॉर्ड मिंटो होता, तर मिंटोचं नाव नंतर. मोर्ले सेक्रेटरी ऑफ स्टेट त्याचं पहिले. तर हे लक्षात ठेवा. मोंटेक चेम्सफोर्ड जे रिफॉर्म्स आहेत त्याच्यामध्येही सेम पॅटर्न आहे. ठीक आहे. तर हा लॉर्ड मिंटो आहे, म्हणजे हा कोण आहे? व्हाईसरॉय आहे. तर याला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यासोबतच बघा, जसं यांनी मुस्लिमांना अधिकार दिले आणि सांगितलं की बा नॉन ऑफिशियल म्हणजे भारतीय लोकांची मेजॉरिटी असेल, पण यांना एकत्र हे आले नाही पाहिजे. त्याच्यासाठी कसं आहे, मुस्लिम एक आहे, रिलिजियस मायनॉरिटीला वेगळं केलं. मग हे क्लास इंटरेस्ट आपण याला म्हणतो. क्लास इंटरेस्ट म्हणजे जसं प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन, कुठले महामंडळ वगैरे असणार त्यावेळेसचे ते असणार. चेंबर ऑफ कॉमर्स वगैरे असणार, म्हणजे हे व्यापारी वर्ग आहे त्यांचे जे हित असणार तेच इंग्रज व्यापारी लोकांचे जे हित आहे ते यांचे हित सारखे असणार, ते आहे. मग हे युनिव्हर्सिटीमधलं, मग हे काही जमीनदार. आपण जमीनदार पाहतो की इंग्रज सरकार शेवटपर्यंत जमीनदारांसोबत ठामपणे उभं असतं. कारण की इतिहासात जेव्हा तुम्ही वाचाल तुम्हाला समजेल की वेगवेगळे जसे घटना घडायच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, तर हे जमीनदार हे ठामपणे इंग्रजांसोबत उभे राहायचे. तर हे तेच आहे की यांना इथे रिप्रेझेंटेशन मिळणार आहे, म्हणून हे भारतीय एकत्र येणार नाही. आणि हा 1919चा हा कायदा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. तर इथे ना फर्स्ट टाईम यांनी मेन्शन केलं की आमचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, आमचा जो उद्देश आहे, तो एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देणं आहे भारतीय लोकांना. आता रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे काय? तर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर. आता कसं असतं की नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन केली, अशीच केली का? नाही केली. त्यांनी पहिले पार्लमेंटमध्ये सीट आणल्या. ठीक आहे. म्हणजे लेजिस्लेचरपासून एक्झिक्युटिव्ह गेलेला आहे. त्यांच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्सचं सिस्टीम आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं बजेट आहे त्याच्यावरती हा प्रश्न विचारू शकतो. त्याच्या जो पार्लमेंटकडे अधिकार असतात की ते बजेट अप्रूव्ह पण नाही होऊ देणार, नाही का? तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याला आपण म्हणतो की रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, म्हणजे हे चेक्स अँड बॅलन्सवालं जे असणार. तर हा तो पॅटर्न आहे. ठीक आहे. तर यांनी सांगितलं इंग्रजांनी की आमचा ऑब्जेक्टिव्ह भारतामध्ये हे आहे. ठीक आहे. आणि बेसिकली काय आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे? वर्ल्ड वॉर 1 झालेला आहे. ठीक आहे. तिकडे ओटोमन ओटोमन एम्पायर जो होता, म्हणजे त्याला आपण उस्मानिया खिलाफत असं पण त्याला हिंदीमध्ये म्हणतात. तर त्याचे जे काही टेरिटरीज होता तो हारतो उस्मानिया, आणि मग त्याचे जे टेरिटरीज आहे ते इंग्रज आणि त्याचे जे मित्र देश आहे ते आपापसात वाटून घेतात. तर आता काँग्रेसनी त्यावेळेस अशी भूमिका घेतली की आपण इंग्रजांच्या सोबत राहू. आणि सोबत का राहायचं की आपल्याला त्याच्यानंतर काही कन्सेशन्स मिळतील. ठीक आहे. तर हा बेसिकली तेच आहे. आणि त्याचं एक वातावरण निर्मितीसाठी, म्हणजे 1919मध्ये वर्ल्ड वॉर 1 संपत आहे बघा. तर हा यांनी 1917मध्ये डिक्लेअर करून दिलं 20 ऑगस्ट 1917 की आमचा उद्देश आहे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट भारतात आणणं. ठीक आहे. आणि एक हे बघा 23 डिसेंबरला हे लागू झालं. आणि हे कधी झालं? 1921. हे बघाल ह्या गोष्टी. 1919 इकडे आहे आणि हे 1921 आहे. 2 वर्षानंतर लागू झालं, ख्रिसमसच्या 2 दिवसाआधी. असं या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. इथे जसं आपण बघा, ते आपल्या इथे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिस्ट म्हणून एक विषय आहे, लिस्ट, शेड्यूल 7. तर वाचताना हे लिंक तुम्हाला डेव्हलप करता आले पाहिजे. जसं हा सब्जेक्ट्स, हे जे वेगवेगळे जे विषय आहे, ठीक आहे, हे त्यांनी राज्यातलं हे केलेलं आहे. म्हणजे जे विषय होते ओव्हरऑल ते त्यांनी वाटले, केंद्र आणि राज्य त्यांच्यामध्ये वाटले. आणि आता मग राज्याचे विषय अजून 2 याच्यात त्यांनी केले. तर 2 याच्यात कुठले? एक आहे गव्हर्नरचे विषय आणि एक तिकडलं जे कायदेमंडळ आहे त्याचे विषय. म्हणजे तुम्हाला अधिकार आम्ही देणार,
पण असं काहीतरी सिस्टीम तयार करणार ज्याच्यानी तुम्हाला आमची गरज कायम असणार. तर हे डिपेंड करतात, डिपेंड हे लोक ठेवायचे एक प्रकारे. तर हा तोच पॅटर्न आहे. आपण बघा इथे तेच लिहून आहे की बा इथे जे लिस्ट आपण पाहतो शेड्यूल 7 तेच आहे हे सेंट्रल लिस्ट आणि प्रोव्हिन्शियल लिस्ट. सेंट्रल लिस्ट अँड वेअर ऑथराइज टू मेक लॉज तेच आहे. म्हणजे त्यांचे जे कायदेमंडळ आहे ते कायदे बनवणार. सेंट्रल लिस्टवर ते जे आपण सुरुवातीला 1853चं जे मिनी पार्लमेंट आणि हळूहळू ते कसं 16 झालं, कसं 60 झालं आपण ते पाहिलं. ठीक आहे. तर आता त्याला थोडे अधिकार आलेले आहे. आणि इथे राज्य जे आहे तिथे हा टाईपचा सिस्टम आहे. आपण गव्हर्नरचा पाहिला आणि रिझर्वडचा पाहिला. आता रिझर्वडवाले गव्हर्नरसाठी कसे असणार विषय, महत्त्वाचे विषय, जसं आहे महसूल असेल किंवा मग जंगले वन विभाग आपण जे म्हणतो ते वने असेल, मग त्याच्यानंतर फायनान्स असेल, उद्योग असेल, कॉमर्स असेल, असे सारखे विषय. आणि हे जे असणार रिझर्वडवाले आणि जे ट्रान्सफर्डवाले जे विषय असणार ते कोणासाठी असणार, ते भारतीय लोकांसाठी असणार. म्हणजे जसं की बा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट की बा आम्हाला लोकल लेवलवर प्रतिनिधित्व द्यायचं आहे लोकांना, पण मग अशी तरतूद करायची की मग तिथे त्यांना काही विशेष अधिकारच नाही. कारण की फायनान्सेस जे आहे ते गव्हर्नरकडे, आणि गव्हर्नर तो त्याच्या मर्जीने मग ते पाहणार की बा हा माझ्या मर्जीने वागतो का. मग हे लोक माझ्या मर्जीने वागले तर मी करेल, यांचं अप्रूव्ह नाही तर नाही करेल. तर आता तेच आहे. आपण बघतो हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, ॲग्रिकल्चर आहे. तुम्ही हे जे ट्रान्सफर्ड विषय बघा, हे मॅक्स टू मॅक्स लोकांचे विषय आहे. हां. आणि इथे याला लागतो पैसा, पण पैसाचा जो अधिकार आहे तो गव्हर्नरनी स्वतःकडे ठेवलेला आहे. म्हणजे कसं होणार की काँग्रेसचे लोक जे एवढे उत्साहाने निवडणुकीत भाग घेणार आणि लोकांच्या पण त्यांच्यापासनं भरपूर अपेक्षा असणार की बा नाही आता हे बोलत होते तर आता हे असं करतील तसं करतील, पण तरतूदच अशा करून ठेवलेल्या आहे की त्यांना हात पसरवल्याशिवाय कुठलाही दुसरा पर्याय राहणार नाही. ठीक आहे. आपण हे आता प्रोव्हिन्शियलवालं पाहिलं. आता केंद्राचं बघू. त्यांनी नाही का तिथे 2 हाऊस बनवले. जसं आपण लोकसभा आणि राज्यसभा आपण पाहतो ना, तर याची सुरुवात 1921मध्ये झाली आहे बरं. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि इथेही त्यांनी तेच ठेवलं आहे की बा इलेक्शनच्या मतीने मेजॉरिटी लोक असतील इलेक्ट होऊन गेलेले, पण आपण ते पाहिलं आहे जमीनदार असणार तिथे, बाकी लोक असणार इतर इंग्रजांच्या मर्जीचे. मग ते मुसलमानांना ते सेपरेट इलेक्टोरेट्सचं अस्तित्वच इंग्रजांमुळे, त्यांना ते कधी काढू शकतात, तर ते इंग्रजांसोबत नेहमी लॉयलच राहणार. तर हा एक विषय आहे इथे. आपण व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आपण पाहिलं, म्हणजे त्याचं जे त्याचं जे कॅबिनेट आहे व्हाईसरॉयचं, आता त्याच्यामध्ये 6 जण आले 3-3. ठीक आहे. आणि विटो असणार कोणाकडे, तो व्हाईसरॉयकडे. म्हणजे इथेही तुम्ही बघा की व्हाईसरॉयकडे विटोचा अधिकार तर आहेच, आणि टाय जर झालं तर व्हाईसरॉय तसंही 4-3 तर होणारच आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. मग हा 1919चा ॲक्ट आहे ना, आपण मुसलमानांना सेपरेट इलेक्टोरेट्समध्ये वेगळं मतदारसंघ मिळाले, आपण ते 1909चं पाहिलं आहे. आता 1919मध्ये वेगळं काय झालं आहे माहिती आहे का इथे, हे सेका म्हणून लक्षात ठेवा, SECA. सीख लोक आहे, ख्रिश्चन लोक आहे, अँग्लो इंडियन आहे आणि युरोपियन लोक आहे. या लोकांना पण सेपरेट इलेक्टोरेट्सचे अधिकार देण्यात आले. आणि इथे बघा, इथे इलेक्शन आहे, इथे इलेक्शन होणार आहे. तर इलेक्शनमध्ये यांनी ना लिमिटेड फ्रँचायसी आहे. आता लिमिटेड फ्रँचायसी आणि युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी हे 2 वेगळे आहे. आता लिमिटेड फ्रँचायसी म्हणजे कसं, मतदानाचा अधिकार पण तो लिमिटेड आहे. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी म्हणजे सगळ्यांना मतदानाचा अधिकार, पण त्याच्यात एक रॅशनल असतो की बा 18 वर्षाच्या वरचे किंवा 21च्या वरचे. ठीक आहे. तर आधी 21 होता आपल्याकडे, मग नंतर 18 झालं ते. तर हा विषय झाला आपल्याकडे. मग हे माहीत आहे का, हे थोडंसं फॅक्च्युअल टाईपच्या गोष्टी आहे. इथे एक नवीन पद निर्माण करण्यात आलं, हाय कमिशनर. आता तुम्ही बघा, जे कॉमनवेल्थवाले जे देश आहे, हे आज पण लागू होतं बरं. जे कॉमनवेल्थवाले जे देश आहे, म्हणजे जिथे कॉमनवेल्थवाले म्हणजे कसं की जिथे इंग्रजांनी राज्य केलं, तर तिथला जो एम्बसी असते तर त्याला ते हाय कमिशनर म्हणतात. ठीक आहे. हाय कमिशनर ऑफ इंडिया इन लंडन. तर भारताचा जो हाय कमिशनर असेल तो तिकडे असेल लंडनमध्ये. तर
आणि आता हे इंडियन फॉरेन सर्व्हिसवाले पद असतात हे सगळे काही आपलेच लोक असतात इथे आता. तर हा पहिला जो होता तो विलियम मेयर होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिला जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता 1858मध्ये जे आपण पाहिलं, ते पद निर्माण झालं, मग ते 15 जण होते त्याला असिस्ट करायला. तर हा स्टॅनली होता, तो एडवर्ड स्टॅनली. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ते बघा, स्टॅनली का डब्बा, हा एक पिक्चर येऊन गेला होता मधात. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर हा विलियम मेयर पहिला होता. इंडिपेंडंट इंडियाचा व्ही.के. कृष्णा मेनन होता. कृष्णा मेननची बऱ्याचदा टीका होते. डिफेन्स मिनिस्टर ते होते 62 इंडिया चायना वॉरच्या टाईमला. तर हे बघा, ते त्या पदावर कसे गेले, तर ते इंडियन सिव्हिल सर्व्हिसवालेच होते. ते इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिसवाले होते. आणि ते हाय कमिशनर राहून गेलेली ती व्यक्ती होती. तर अशा लोकांना नेहरू कॅबिनेटनी स्थान देण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. याच्यात इथे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. इथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पण दिलं आहे काही पुस्तकात, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा. UPSCची स्थापना झाली आहे 1926मध्ये. म्हणजे आता बघा, हे 100 वर्ष UPSCला पूर्ण होत आहे 2026मध्ये. ठीक आहे. राज्याचे जे कायदेमंडळ आहे त्यांना बजेटचे अधिकार दिले. आपण ते पाहिलं होतं 1833मध्ये. सगळे अधिकार काढून याला देऊन देण्यात आले होते गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला. तर आता ते त्यांना अधिकार वापस करण्यात आले. इथे हे काम कसं करतं, काय करतं ते बघण्यासाठी या लोकांनी आता 10 वर्षानंतर एक आयोग येणार आहे. तर त्या आयोगाचं नाव आहे सायमन कमिशन. ते आपण सायमन गो बॅक सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. नोव्हेंबर 1927 आणि सबमिटेड रिपोर्ट इन 1930. हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यात बघा किती जण होते, 7 जण होते. MPSCला फॅक्ट खूप आवडतात, तर हे विचारू शकतो 7. तर 7 लक्षात ठेवा. हे बघा 1927 आहे आणि हे पण 7 आहे. तर आता लॉ ऑफ असोसिएशन एक असतो. जर तुम्हाला काही लक्षात ठेवायचं आहे तर 2 गोष्टी रिलेट करा. जर ते तुम्ही रिलेट करून कुठल्या गोष्टी करतात आहे तर ते तुम्हाला लक्षात राहतं इझिली. ठीक आहे. 3 वर्षानंतर त्यांनी आपला रिपोर्ट हे दिला. व्हाईट पेपर म्हणजे कसं राहतं की आता मधात मला एक्झॅक्टली स्ट्राईक नाही होत आहे, कुठल्या तरी गोष्टीवर विरोधी पक्षांनी पार्लमेंटमध्ये म्हणजे इंडियन पार्लमेंटमध्ये डिमांड केला होता की व्हाईट पेपर पब्लिश करा म्हणून. तर व्हाईट पेपर पब्लिश करा म्हणजे काय राहतं, ते गव्हर्नमेंटचा ऑफिशियल स्टान्स असतो. तो मग गव्हर्नमेंटचा ऑफिशियल स्टान्स असतो आणि मग त्याच्यापासून सरकार मुकरू नाही शकत. ठीक आहे. हा तेच आहे. आणि याच्यात ठीक आहे, इथे कम्युनल अवॉर्ड आहे रामसे पुना पॅक्ट. डेट MPSCने विचारली आहे 24 सप्टेंबर 1932. हे MPSCने विचारल्या ज्या गोष्टी राहतात ना, ह्या करूनच घ्यायच्या. आता हे बघा, हे कम्युनल अवॉर्ड जो आहे म्हणजे हे तेच आहे बघा. हा सायमन कमिशन आहे. या सायमन कमिशननी रेकमेंड दिलं होतं की शेड्यूल कास्ट जे आहे, डिप्रेस्ड कास्ट किंवा शेड्यूल कास्ट, तर त्यांना पण आरक्षण द्या म्हणून. तर आपण ते पाहिलं SECA, SECA कोण कोण होते त्याच्यामध्ये. सीख होते, युरोपियन होते नाही का, इंडियन ख्रिश्चन होते, अशा आणि अँग्लो इंडियन होते. तर त्याच्यात आता अजून शेड्यूल कास्टचं भर येणार. मग ते महात्मा गांधींनी इंटरव्हीन केलं, कारण की पॅटर्न तुम्हाला समजले असाल तुम्ही. ते करतात काय आहे की एक लॉयल क्लास ब्रिटिश निर्माण करत आहे. तर आता 1920च्या आधी काय झालं, मुस्लिमांना सेपरेट इलेक्टोरेट मिळाले नाही मिळाले, गांधीजीची काही घेणं देणं नाही आहे, कारण की लिडरशिप त्यांची 1920मध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केली. ठीक आहे. तर मग इथे त्यांना पॅटर्न आता दिसला की इंग्रज हे असं करत आहे, तर म्हणून त्यांनी ते सेपरेट इलेक्टोरेट्सला विरोध केला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही यांना जॉईंट इलेक्टोरेट देऊ. म्हणजे आजच्या प्रकारे जे SC आणि ST समाजाला ज्या प्रकारचं आरक्षण आहे संसदेमध्ये, ठीक आहे, म्हणजे शेड्यूल कास्ट किती आहे, 5 आहे आणि शेड्यूल ट्राईब आहे 4 आहे महाराष्ट्राच्या केसमध्ये. ठीक आहे. तर हे फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकी ही डेट महत्त्वाची आहे. ठीक आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंट ॲक्सेप्टेड पुना पॅक्ट. इंग्रजांनी ॲक्सेप्ट करावं लागलं त्यांना, कारण की इथले नेते आहे त्यांनी मान्य करून घेतलं होतं. तुम्ही बघा, लोकमान्य टिळक 1916चा जो लखनौ करार आहे ना, त्यावेळेस लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनी स्वीकार केला होता सेपरेट इलेक्टोरेट्सचा, की म्हणजे त्यांनी मान्यता दिली की चला ठीक आहे चालू द्या, पण आता आम्ही एकत्र मिळून काम करू. म्हणजे जे इंग्रज जे तिथे कायद्यामध्ये आणायचे की नॉन
ठीक आहे, नॉन ऑफिशियल आहे, मेजॉरिटी दिली पण मग ते डिवाईड करून टाकलं आपल्या लोकांना, तर ते होणार नाही. तर बा एक तो कॉम्प्रोमाइज त्यांनी करून पाहिला, तो वर्क नाही झाला. महात्मा गांधींनी त्यांच्या परीने एक शेड्यूल कास्टसाठी एक जॉईंट इलेक्टोरेटचा प्रस्ताव मांडला. आंबेडकरांनी तो ॲक्सेप्ट केला आणि तो आज पण लागू आहे. ठीक आहे, आता हा बघा, हा कायदा 1935चा कायदा आहे हा, आणि 37मध्ये लागू झाला 1 एप्रिल फुल लक्षात ठेवू शकता याला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये त्यांनी बघा काय केलं आहे, ऑल इंडिया फेडरेशन आहे ते बनवलेलं आहे. म्हणजे आता ऑल इंडिया फेडरेशन म्हणजे काय असेल की जे म्हणजे ब्रिटिश इंडिया जो होता ना बेसिकली, तो काय होता, तो इथले प्रिन्सली स्टेट्स होते. ठीक आहे, 562, 564, कुठे 566 पण दिलेलं आहे. तर प्रिन्सली स्टेट्स होते. ठीक आहे, प्रिन्सली स्टेट्स होते, आपण ते पाहिलं आहे. आणि प्रिन्सली स्टेट्ससोबत यांचे जे प्रोविन्सेस होते, जसं मी नागपूरचा आहे, तर आम्ही होतो CP अँड बेरारमध्ये होतो. ठीक आहे, तर आमचं CP अँड बेरार होता, आणि तसं बॉम्बे होता, मद्रास होता. ठीक आहे, तर या पद्धतीचे जे प्रोविन्सेस होते ते प्रोविन्सेस. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून चीफ कमिशनर प्रोविन्सेस होते, ते पण होते. तर हा जो फेडरेशन, ऑल इंडिया फेडरेशन जो झालेला आहे, तो बेसिकली हा आहे. जे चीफ कमिशनर जे प्रोविन्सेस जे आहेत, आपण त्याला युनियन टेरिटरी म्हणून आपण त्याला समजतो. ठीक आहे, तर हा पॅटर्न म्हणजे तेच आहे. फेडरेशन म्हणजे काय असेल की बा केंद्र आणि राज्य त्यांचे अधिकार डिवाईड केलेला जाते. जसं आपण मगाशी मी सांगितलं की बा शेड्यूल 7 आहे, त्याच्यात लिस्ट म्हणून जो विषय आहे, तर त्याच या गोष्टी आहे की बा फेडरल लिस्ट आहे म्हणजे केंद्राचे विषय किती, तर 59 विषय, राज्याचे विषय किती, 54 विषय, कॉन्करंट लिस्ट याचे किती, 36 विषय. हे विषय कधीच आतापर्यंत विचारलेले नाही आहे MPSCनी, UPSCनी पण कधीच नाही विचारलेले आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मग हे त्याला किती महत्त्व द्यायचं आहे तेवढं आता तुम्ही बघा. इथे बघा पुढे असं दिलेलं आहे की फेडरेशन नेवर कम टू बिंग ॲज द प्रिन्सली स्टेट रिफ्यूज टू जॉईन. म्हणजे कसं झालं तिथे की बा आता तिथे प्रिन्सली स्टेट्सला कन्फ्युजन झालं. मला वाटतं मी इथे तुम्हाला सांगायचं विसरलो की काय, इथे माहिती होती ती नरेंद्र मंडल म्हणून स्थापन झालं होतं. हे बघा, हा 1919चा जो कायदा आहे ना, त्याच्यामध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेस होतं, त्याला आपण नरेंद्र मंडल पण म्हणतो. हा MPSCनी राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आणि 1921मध्ये त्याची स्थापना झाली. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, हा जो कायदा आहे हा लागू कधी झाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा 1921मध्ये लागू झाला. तर हे नरेंद्र मंडलची स्थापना कधी झाली होती, ते 1921मध्ये झाली. एवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा जो प्रमुख जो असायचा ना, तो प्रमुख असायचा व्हाईसरॉय. ठीक आहे, व्हाईसरॉय असायचा प्रमुख. आणि त्याच्यामध्ये बघा 120 सदस्य होते. पार्टिशन मला वाटतं जेव्हा झालं ना, तर तेव्हा हे जे नवाब जो होता भोपाळचा, तो त्याचा प्रमुख होता याचा. म्हणजे एक यांचं पद असायचं, व्हाईसरॉयचं असायचं, आणि यांचा जो प्रतिनिधी असायचा नरेंद्र मंडल, म्हणजे जे राजे लोकांचा जो असायचा, तो एक असायचा तिथे. ठीक आहे, मग आता इथे ॲबॉलिश डायआर्की इन द प्रोव्हिन्स, इंट्रोड्यूस प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. आता बघा, आता जे आपण सुरुवातीला पाहिलं की बा राज्य असे होते, मग राज्यांचे असे अधिकार होते. आता हे जे राज्य आहे हे टोटली हे झालेलं आहे, यांना ऑटोनॉमी मिळाली आहे आता. आणि तुम्ही बघाल की बा काँग्रेसचे जे असतात, म्हणजे हिस्ट्री बघताना, की काँग्रेसचे जे लोक होते त्यांना फार उत्साह होता या निवडणुकीचा की बा 1937 आहे, आता हा आपल्याला मिळणार आहे आणि आपण आता पूर्ण आपल्याला कारभार करण्याची पूर्णपणे संधी मिळणार आहे, तर ही ऑटोनॉमी दिलेली आहे. ठीक आहे, आणि हे जे आपण जे पाहिलं सेंट्रलमध्ये जे होतं ते रिझर्वड होतं, नाही का, मागच्या याच्यात आपण पाहिलं होतं ते 1919मध्ये की सेंट्रल लिस्ट होते, रिझर्वड वाला जो प्रकार होता, ट्रान्सफर्डवाला जो होता, तो आता हा केंद्रात गेला. रिझर्वड आणि ट्रान्सफर्डवाला हा आयटम आता केंद्रात गेलेला आहे. तर ठीक आहे, आता तुम्ही समजू शकता, ते राज्याचं होतं, आता ते केंद्रात गेलं. आता अजून एक कन्सेप्ट इथे असा आहे की बा बाय कॅमरलिझम, म्हणजे जसं आपण पाहिलं 1921मध्ये
आपण लोकसभा आणि राज्यसभा, अपर हाऊस लोअर हाऊस आलेलं आहे. तर त्याच पद्धतीने इथे पण आलेलं आहे. इथे 6 याच्यामध्ये दिले, 11 जे प्रोव्हिन्सेस होते त्याच्या 6मध्ये आलेलं आहे. आणि पुना पॅक्ट आणि इंग्रजांनी ते मान्य केलं. त्याच्यानंतर मग हे बघा, आता डिप्रेस क्लासला वेगळं आरक्षण आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सेपरेट असं वेगळं रिप्रेझेंटेशन यांना दिलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, महिला आणि मजूर, लेबर आणि वुमन, हा असा एक एवढा आहे. काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्यात आलं होतं, ते त्यांनी अबॉलिश केलं, इथे दिलेलं आहे. ठीक आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट वॉज प्रोव्हाइडेड टीम ऑफ ॲडवायझर. आपण हा कन्सेप्ट कुठला आहे आपण पाहिलं, 1858मध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट बनलं आहे. त्याच्या खाली 15 जण होते ॲडवायझर. आता ते ॲडवायझर आहे, ते त्यांनी ते पद आता ते रिकामं केलं, खाली केलं, आणि ते ॲडवायझर त्याला नेमण्याचा अधिकार वगैरे दिला. इथे बघा, 1935चा जो ॲक्ट आहे, 14% फक्त लोकांनी मतदान केलेलं आहे. ठीक आहे, 14%. तर हा फॅक्ट लक्षात ठेवा इथे. म्हणजे सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे सोप्या भाषेत लिमिटेड फ्रँचायसी, जे आपण मगाशी बोललो, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायसी नाही, लिमिटेड फ्रँचायसी. इथे 14% लोकांना अधिकार होता. RBIची स्थापना झाली आहे, सगळ्यांना माहिती आहे. फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. प्रोव्हिन्शियल म्हणजे MPSC, UPSC आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन याची तरतूद होती. आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इथूनच घेतलेलं आहे, हे सेम तरतूद घेतली आहे, फक्त त्याचं नाव बदललं आहे. प्रोव्हिन्स जे आहे ते आपण स्टेट घेतलेलं आहे, आणि फेडरल आहे ते युनियन घेतलं आहे. पाकिस्तानची जी राज्यघटना आहे त्यांनी फेडरल आणि प्रोव्हिन्शियल हे शब्द ॲज इट इज ठेवले, त्यांनी ते चेंज नाही केलं. हा जो फेडरल सुप्रीम कोर्ट आहे, फेडरल कोर्ट त्याचं नाव होतं. म्हणजे फेडरेशन जे आपण पाहिलं, ऑल इंडिया फेडरेशन बनलं, हे ऑल इंडिया फेडरेशनचं एक कोर्ट म्हणजे फेडरल कोर्ट. ठीक आहे. बर्माला वेगळं केलं ब्रिटिश इंडियापासून. आणि बेसिकली ही काँग्रेसचीच डिमांड होती. 1885पासूनची काँग्रेसची डिमांड आहे. आणि हा प्रश्न MPSCने विचारलेला आहे की 1885चे जे त्यांचे डिमांड्स होते त्याच्यात काय काय होतं. तर त्याच्यात एक ही पण होती की बर्माला वेगळं करा, कारण की ते वेगळे लोक आहे, त्यांची एथनिसिटी वेगळी आहे, त्यांच्या भाषा वेगळ्या आहे, तर त्यांना जबरदस्ती तुम्ही आमच्यासोबत हे नका करू. इथे 2 राज्य बनले बघा, ओरिसा आणि सिंध. मायनॉरिटीचे जे हित आहे, जिथे जिथे राज्यात जे जे मायनॉरिटी आहे त्यांचे हित सुरक्षित केले जाणार. रेल्वेसाठी एक केंद्रीय स्तरावरची ऑथॉरिटी नेमण्यात आली आहे. हा फॅक्ट आय गेस आधीच्या एडिशनमध्ये नाही आहे, हा 8व्या एडिशनमध्ये नवीन पद्धतीने टाकण्यात आलेला आहे. हा आणि हा ऑडिटर जनरलवाला, म्हणजे माझ्याकडे तर 4th होती, त्याच्यानंतर माझ्याजवळ ही आहे, अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर जनरल, म्हणजे आपण ते कॅगवालं जे ऑफिस आज आपण म्हणतो ते. ठीक आहे. मग आता हे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट आहे, हे विचारलेलं आहे MPSCने 20 फेब्रुवारी 1947. आणि हे पण विचारलेलं आहे क्लेमेंट ॲटली, त्यांनी काय घोषणा केली की 30 जूनपर्यंत आम्ही भारत रिकामा करू. ठीक आहे. मग इथे जून 3मध्ये माउंट बॅटन प्लॅन आहे. तर ही एक महत्त्वाची फॅक्ट आहे इथे. आणि बघा, तुम्ही हिस्ट्री वाचाल ना, तर तेव्हा तुम्हाला एक नेहमी शब्द येईल की डोमिनियन स्टेटस काय, डोमिनियन स्टेटस. किंवा 1940मध्ये पण जे इंग्रजांसोबतच्या ज्या आपल्या वाटाघाटी चालू आहे त्याच्यातही तुम्हाला असं दिसतं हा डोमिनियन स्टेटस शब्द पुन्हा पुन्हा येतो. तर आता नेमका आहे काय डोमिनियन स्टेटस, की वाईसरॉय आहे तो वरती इंग्रजांचा असेल माणूस, त्याच्यावरती क्राऊन असेल. ठीक आहे. आणि त्याच्या खालती जे लोक असणार, जे कॅबिनेट असेल बेसिकली, ते इंडियन लोकांचं असेल पूर्ण. जसं आपण पाहिलं की हळूहळू ती सुरुवात झाली. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 3 इंडियन 4 इंडियनपासून ती सुरुवात झाली. तर आता इंडियन लोक पूर्ण असणार इथे, पण व्हाईसरॉय इंग्रज असेल, आणि राणी तिकडची जी असेल आपण तिला आपली हेड ऑफ द स्टेट असेल. म्हणजे जसं आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया पद जे आहे ते आपण तिकडच्या राणीपासून इन्स्पिरेशन घेऊनच घेतलेलं आहे, पण ते नॉमिनल हेड आहे. जसं तिकडे नॉमिनल हेड आहे, आपल्या इथे नॉमिनल हेड आहे, नाम मात्र आहे, विशेष त्यांच्याकडे अधिकार नाही आहे. ठीक आहे. तर इथे कसं आहे की हे तेच आहे की त्यांचं जे म्हणणं होतं की हे जे त्यांनी सांगितलं होतं की आमचं तर आम्ही तर इथे आहोत की भारतीय लोकांना राज्य कसं करायचं हे शिकवण्यासाठी, या सगळ्या असं ते नेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. पण तुम्हाला माहीत आहे खरं काय होतं ते.
तर इथे त्यांनी तेच म्हटलं की आम्ही डोमिनियन स्टेटस तुम्हाला आधी देणार होतो, तर आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊन टाकू, ठीक आहे. पण त्याच्यात आम्ही 2 युनिट तयार करू. इंडिया एक युनिट असेल, एक पाकिस्तान युनिट असेल, आणि या दोघांना त्या डोमिनियनमधून बाहेर निघण्याचे अधिकार असतील, ठीक आहे. म्हणजे हे 2 निघाले याच्यातून की ते संपला तसा तो डोमिनियन स्टेटस. म्हणजे मॉरली एक ते दाखवायचं आहे की बा आम्ही तुमच्यासाठी जे ठरवलं तर आम्ही ते करतो पण आहे, आणि आम्ही तुमच्यासाठी ते केलं, आम्ही जे बोललो ते. आणि तुम्हाला वेगळं व्हायचं आहे तर राहू शकता बा, आता तुमची इच्छा. तर तेच आहे की बा ब्रिटिश रूल आहे तो संपला, ठीक आहे. 2 इंडिपेंडंट डोमिनियन बनले आणि दोघांना अधिकार मिळाले की बा निघायचं आहे याच्यातून तर निघा, ठीक आहे. पण आता बघा तुम्ही एक पॅटर्न बघा तिथे. प्रिन्सली स्टेट आहे, त्याच्याबद्दल त्यांना म्हटलं की बा तुम्ही या 2 डोमिनियनमधून कोणाला जॉईन व्हायचं आहे ते तुम्ही ठरवा, ठीक आहे. तो एक विषय आहे. मग हे जे 2 डॉमिनियन असणार ना, यांना वेगवेगळे संविधान सभा यांच्या असणार. हे आपले आपले संविधान बनवू शकणार, ठीक आहे. यांना सगळे कायदे मंडळाचे अधिकार असणार पार्लमेंटचे. आणि याच्यानंतर आता इंग्रजांचे जे ब्रिटिश पार्लमेंट आहे, ब्रिटिश क्राऊन आहे, त्यांचे सगळेच्या सगळे अधिकार संपले. व्हाईसरॉयचे जे पद होतं आपण जे पाहिलं, आता राजेशाहीच जर संपली आहे, राणीचाच कंट्रोल गेला, तर मग हा आपण व्हाईसरॉय तर पाहिलाच आहे, व्हाईस टू द रॉयल्टी असं त्याचा अर्थ. तर हेही पद जाणार, तेच आहे, तेही चाललं गेलं. मग त्याच्यानंतर इथे ऑफिस ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट आपण पाहिलं इंडिया 1858चं, तेही रद्द झालं. मग तेच आहे डोमिनियन स्टेट. हे प्रिन्सली स्टेटची तीच माहिती दिली आहे. ब्रिटिश पॅरामाउंट्सी आहे, म्हणजे प्रिन्सली स्टेटवरचे जे अधिकार जे आहे ते चालले गेले क्राऊनचे, ठीक आहे. आता व्हिटो वगैरे त्याला करता येणार नाही तिकडचं, आणि ते सगळे आता जे बिल आहे ते गव्हर्नर जनरलकडे जातील. ब्रिटिश मोनार्क आहे राजा, त्याच्याशी काही संबंध नाही, ठीक आहे. राजा तिथल्या राजांनी एम्परर ऑफ इंडिया, रॉयल टायटल्स वगैरे जे होते ते सगळे काढले भारताच्या रिलेटेड. आणि ICS जे होतं इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिस, आता ते इंडियन सिव्हिल सर्व्हिस झालं. आणि एक मग प्रश्न पुन्हा आला की बा हे ठेवायचं की नाही ठेवायचं आपल्या इथे, कारण की यांनी आपल्याला काही चांगला आपल्याला ट्रीटमेंट नाही दिलं आहे. भले याच्यात भारतीय लोक होते, पण त्यांनी पण आपल्याला चांगली वागणूक नाही दिली आहे. पण मग हे कंटिन्यू करण्यात आलं ॲज एन इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणून, ठीक आहे. आता याच्यात हा फॅक्च्युअल याच्यावर कधीच आतापर्यंत तसा प्रश्न विचारलेला नाही आहे MPSCने. पण तुम्ही बघू शकता व्हाईस प्रेसिडेंट होतं जवाहरलाल नेहरू, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल, ठीक आहे. प्रेसिडेंट कोण असणार याचा काउन्सिलचा इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये, तो असणार व्हाईसरॉय. तर जवाहरलाल नेहरू आहे व्हाईस प्रेसिडेंट, एवढं लक्षात ठेवा. आणि एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे हे त्यांचे पोर्टफोलिओ दिलेले आहे. आपण पाहिलं 1859मध्ये कॅनिंगनी कसं ते पोर्टफोलिओ सिस्टीम आणलं, कॅबिनेट सिस्टीम. तर हे तेच आहे. एक्सटर्नल अफेअर्स आहे, कॉमनवेल्थ रिलेशन आहे, होम आणि ब्रॉडकास्टिंग. राजेंद्र प्रसाद आहे, फूड ॲग्रिकल्चर. जगजीवन राम लेबर आहे. आता जसं रामाला 14 वर्षाचा वनवास होता, तर त्याच्यासारखं म्हणून तसं ते लिंक म्हणून ते केलं आहे. आता हे कसं लक्षात ठेवलं होतं की बा मिठाईच्या सप्लाय, म्हणजे आता बघा आता सगळीकडे निवडणुका आहे, तर कोणी जिंकणार कोणी हारणार, तर बा मिठाईच्या ज्या सप्लाय आहे त्या आता चालू राहतील. तर हे थोडं लक्षात ठेवा. आता बा आपल्या सरदारजी आहे, इंडियन आर्मीमध्ये सरदारजी मोठ्या प्रमाणात आहे, डिफेन्स, ठीक आहे. भाभा ऑटोमिक्स सेंटर वगैरे आपण ते पाहतो, पण ते होमी भाभा आहे, हे दुसरे भाभा आहे. तर हे वर्क, माइन्स आणि पॉवर त्याच्या रिलेटेड हे जे होते, हे जे याच्यात जे केलेले आहे मी ग्रीनमध्ये, हे मुस्लिम लीगचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. आणि बेसिकली मुस्लिम लीग एंटरच याच्यासाठी करते की ते म्हणतात की पाकिस्तानची लढाई तर रस्त्यावर होईल, लढके लेंगे पाकिस्तान, असं त्यांचा एक नारा असतो त्याच्यात, ठीक आहे. पण आपण ही जी इंटरिम गव्हर्नमेंट आहे त्याच्यात आपण जायचं, पण ती पण आम्ही फंक्शन नाही होऊ देऊ. तर हे त्याचे लोक आहे. लियाकत अली खान हा पाकिस्तानचा फ्युचरमध्ये प्राईम मिनिस्टर पण बनतो. लियाकत अली खान याचं असॅसिनेशन होतं, ठीक आहे. आणि मग मिलिटरी टेक ओव्हर करतं. तर लियाकत अली खान हा आहे फायनान्स, अब्दुल रब निश्तार पोस्ट आणि एअरवेज, असाफ अली रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट, राजगोपालाचारी एज्युकेशन आर्ट, चुंद्रीगर कॉमर्स C आणि C,
गझनफर फॉर हेल्थ. जोगेंद्रनाथ मंडल हे ईस्ट बेंगॉल म्हणजे आजचं ते बांगलादेश त्या भागातले होते. जोगेंद्रनाथ मंडल हे आंबेडकरांच्या पक्षातले होते आणि त्यांना तिकडे लॉ मिनिस्टर आपल्या पहिल्या याच्यात बनवलं होतं. तिकडे पाकिस्तानमध्येही त्यांना पहिल्या याच्यात मंत्रिमंडळात घेतलं होतं, पण त्यांनी अपमानकारक वागणूक मिळते पाकिस्तानमध्ये इतर धर्मीय लोकांना, म्हणून त्यांनी पाकिस्तान सोडलं आणि भारतात स्थायी झाले. तर हे पोर्टफोलिओज आहे याच्याबद्दलचं. हे काही तितकं महत्त्वाचं नाही आहे, कारण की याच्याबद्दल विचारलं काहीच नाही. पण मेन आपण जे पाहू ते चेट्टी आहे फायनान्स, अबुल कलाम आझाद सगळ्यांना माहिती आहे एज्युकेशन, ठीक आहे. नेहरू आहे प्राईम मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर, कॉमनवेल्थ रिलेशन, म्हणजे इन जनरल हे विदेश नीतीच्या रिलेटेड. मग सायंटिफिक रिसर्च, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सायंटिफिक टेम्परामेंटवाला व्यक्ती होता पंडित नेहरू. त्याच्यानंतर सरदार पटेल होम आहे, इन्फॉर्मेशन, ब्रॉडकास्टिंग आणि राज्य. आता जे स्टेट्स आहे, स्टेट्सचे जे विषय आहे, ठीक आहे. यांचं जे फूड ॲग्रिकल्चर आहे राजेंद्र प्रसाद, ते कंटिन्यू आहे, ठीक आहे. षण्मुगम चेट्टी आहे फायनान्स, हे एक महत्त्वाचे. आंबेडकर लॉ हे जनरली सगळ्यांना माहीत असतं. बलदेव सिंग आणि जगजीवन राम त्यांचं पण कंटिन्यूड आहे. भाभाकडे आता कॉमर्स आलेलं आहे, ठीक आहे. माइन्स, वर्क्स आणि पॉवर होतं बघा त्यांच्याकडे आधी, ठीक आहे. तर राजकुमारी अमृत कौर, तर ही एक फॅक्च्युअल माहिती म्हणून सांगतो, ही सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, म्हणजे हा जो MP जो होता आधी, विदर्भ, आमचा विदर्भ ज्याच्यात भाग होता आधी, CP अँड बेरार, ही तिकडून निवडून गेलेली होती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. तर हा एक फॅक्ट आहे. तर ही हेल्थ मिनिस्टर होती. रफी अहमद किदवाई कम्युनिकेशन. श्यामाप्रसाद मुखर्जी हे म्हणजे आपलं भाजप, आज जे BJP आहे त्याचा जे आधी होतं जनसंघ, भारतीय जनसंघ, हे त्याचे होते. हे तर इंडस्ट्री आणि सप्लाय. आणि हे जे पहिलं कॅबिनेट आहे, पंडित नेहरूचा असा विचार होता की हे सर्वसमावेशी असायला पाहिजे. प्रत्येक विचारधारेचा व्यक्ती भारताच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये असायला पाहिजे ॲट द स्ट्रोक ऑफ मिडनाईट अवर, म्हणजे तेच 15 ऑगस्ट 1947. तर हे बघा त्यांच्याकडे इंडस्ट्री आहे आणि इंडस्ट्रियल रेझोल्युशन आहे 1948चं, ते पण पहिलं यांच्याच अंडरमध्ये आलेलं आहे. मग दुसरं आहे 1956चं, तर त्यावेळेस दुसरे होते. तर पहिल्या याच्यात श्यामाप्रसाद मुखर्जी होते, ठीक आहे. ठीक आहे, आता आपण हा विषय तर आपण तसा संपवलेला आहे पहिला. बाकी तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही बोलू शकता. तुम्ही अनम्यूट करा फक्त. कोणाला बोलायचं आहे काही, किंवा म्हणजे पर्सनल मेसेज करायचं आहे तर करू शकता. आपण थोडेफार प्रश्न घेऊ, 1 तास आपला जास्त झाला आहे, ठीक आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला दिलेलं आहे क्वीन एलिझाबेथ चार्टर कधी दिला, 1600. दिवाणी राईट्स, दिवाणी आपण पाहिलं काय आहे. दिवाणी आपण रिलेट केलं, बावनकुळे काय होतं, रेव्हेन्यू होतं, सिव्हिल जस्टिस होतं, एवढंच होतं ना, अजून काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. दिवाणी निजामत आपण कंपॅरिझन पाहिलं, ठीक आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कोणी डिमांड केली, हा पुढच्या चॅप्टरमधला प्रश्न आहे. हा एम एन रॉय, हे कम्युनिस्ट पार्टीचे होते. हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ मेक्सिको पण यांनी स्थापना केली आहे, ठीक आहे. आणि जे लेनिन जो होता ना रशियाचा, तर त्याच्यासोबत पण या माणसाने काम केलं आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ मेक्सिकोची स्थापना आहे. आणि कॉमिंटन नावाची एक संस्था USSR म्हणजे जो जुना रशिया होता, कम्युनिस्ट रशिया, त्यांनी बनवली होती. त्याच्यामध्ये यांची महत्त्वाची भूमिका होती त्या कॉमिंटनमध्ये, ठीक आहे. बेसिकली त्यांचा उद्देश कॉमिंटनचा असा होता की इंग्रज म्हणजे ब्रिटिश रूल इकडे आहे, तर त्याच्यामध्ये आपण कसं इन्फिल्ट्रेट करू शकू, काय पद्धतीने आपण रेव्होल्युशन ऑर्गनाईज करू शकू, क्रांती हे करू शकू, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग फीचर नॉट अ फीचर ऑफ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. तर बघा D नाही याचा फीचर. आपण हे पाहिलं आहे रेग्युलेटिंग, सगळ्यात पहिलं होतं आपण जे पाहिलं ते रेग्युलेशन करण्याचा प्रयत्न केला, फर्स्ट स्टेप टेकन बाय द ब्रिटिश, ठीक आहे. पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स आपण पाहिलं, तिथे कुठल्या कुठल्या बॉडीज बनवल्या, COD बनली, ठीक आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट लेट द फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, हो इथून सुरुवात झाली.
गव्हर्नर जो होता बेंगॉल त्याला महत्त्व आलं. एक सुसूत्रता आपण म्हणू त्याला. नॉट अ फीचर ऑफ रेग्युलेटिंग ॲक्ट बघून घ्याल. ठीक आहे. ॲक्ट ऑफ सेटलमेंट आपण पाहिलं. सेटलमेंट कुठला ॲक्ट होता? दुसरा होता. ठीक आहे. 1781चा सेटलमेंट. पहिला जो होता त्याच्यामध्ये काय ज्या त्रुटी होत्या त्या त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न. पिट्स इंडिया आपण पाहिलं. पिट्स कोण होता? प्राईम मिनिस्टर होता. ठीक आहे. आणि याच्यात त्यांनी 2मध्ये डिवाईड केलं, BOD आणि बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. आपण सगळं पाहिलं या गोष्टी. पुन्हा पिट्सवाला आहे. याच्यात दुसरा अजून काय काय अजून ते बघून घ्याल तुम्ही. याच्यामध्ये पिट्समध्ये अजून त्यांनी सांगितलं आहे की बा हो असं होतं आहे. कंपनीच्या ज्या टेरिटरीज होतं त्यांनी ब्रिटिश पोझेशन म्हटलं. हो बरोबर आहे. हे पण फर्स्ट स्टेप नाही. फर्स्ट स्टेप 1773वाला होता. ठीक आहे. तर कंट्रोल ओव्हर बरोबर. फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन कुठला होता? 1833. आपण इथे पाहिलं होतं की बा गव्हर्नर जनरल होता तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला. ठीक आहे. आणि त्याला जास्तीचे अधिकार दिले. त्याला ते प्रोव्हिन्सेस जे होते त्याचे ते लेजिस्लेटिव्ह जे पॉवर्स होते, कायद्याचे अधिकार, ते सुद्धा केंद्रात चालले गेले. नॉट अ फीचर ऑफ 1833 ॲक्ट. लॉज मेड अंडर वेअर कॉल्ड ॲक्ट. ट्रस्ट मॅजेस्टी. आता बघा मी तुम्हाला हे एवढे सगळे क्वेश्चन दिलेले आहे. हे एकदा तुम्ही बघा. तुम्ही आपलं जे लेक्चर झालं आहे त्याच्यानुसार बघा काय काय सॉल्व होतात, काय काय नाही होत. आणि आपण प्रयत्न माहिती आहे का असा नेहमी करू की मल्टिपल सोर्सेस घ्यायचे. कुठलं पण एक सोर्समधून ना MCQ घ्यायचे नाही. जसं एक ती लुसंट ऑब्जेक्टिव्हवाली आहे ते बुक, मुठ्ठीवाली एक आहे बुक ब्लू कलरची. त्याच्यातनं काही क्वेश्चन्स म्हणजे टाकता येतील. जेवढं माहीत आहे का, जेवढं तुम्ही हे आधी करून घ्याल ना, लिंक कराल ना, तेवढं जास्त तुम्हाला तिथे वेळेवर कन्फ्युजन नाही होणार परीक्षेत. कारण की मला त्या दिवशी पण म्हणजे 3 दिवस आधी पण एका मुलाचा कॉल आला होता की बा मी परीक्षेला जातो तर मी खूप कन्फ्यूज होतो, मला समजत नाही काय करू काय नाही करू. तर या पद्धतीने आता तुम्ही घ्या सगळेजण, याला एकदा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपण बघा हे मॅकॉली कमिटी आपण बघत होतो मगाशी. मी सांगितलं तुम्हाला एज्युकेशनबद्दलही होती ती, पण ती आधीची आहे, 1830ची आहे. ती 1833ची आहे गेस. आणि ही 1854 त्यांनी दिलेलं आहे. तर हे सिव्हिल सर्व्हिसच्या रिलेटेड आहे. आपण पाहिलं आहे 1853 ॲक्टमध्ये येतात या गोष्टी. ठीक आहे. सगळंच आपण कव्हर केलेलं आहे. आपण इथे स्टॉप करू आता. तुम्हाला काही डाऊट असतील ना तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, किंवा कोणाला काही बोलायचं आहे का आता तर तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. मला त्या दिवशी म्हटले काही जण की बा आम्ही लायब्ररीमध्ये असतो तर आम्हाला बोलता नाही येत. एक जण आला होता, त्यांनी व्हिडिओ कॉलवरून हात दाखवला फक्त आणि असं दाखवलं की बा लायब्ररीत आहे मी.